नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील आजचा सोयाबीन बाजारावर, नागपूर सोयाबीन बाजारावर, अकोला सोयाबीन बाजारावर, लातूर सोयाबीन बाजारावर सर्वोत्तम दर मिळाला. वर्धा या ठिकाणी 7,400 रुपये. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सोयाबीनच्या दरामध्ये मोठी चढ-उतार होत आहे. आता इथून पुढचा सोयाबीनचा दर कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. अचलपूरमध्ये 330 क्विंटल अवकाळी 6,100 ते 7,200 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 61 ते 72 रुपयापर्यंत. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावाची अपडेट आहे. हिंगणघाट 830 क्विंटल अवकाळी 6,500 रुपये ते 7,260 रुपयाचा बाजारभाव. आज हिंगणघाटमध्ये 62 ते 72.6 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे. वर्धा मार्केट 120 क्विंटल अवकाळी 6,200 रुपये ते 7,400 रुपयाचा बाजारभाव. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 62 ते 74 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट. लातूर 3520 क्विंटल अवकाळी 6,100 रुपये ते 7,260 रुपयाचा बाजारभाव. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 61 ते 72.60. रिसोड मध्ये 2229 क्विंटल अवकाळी 6,100 रुपये ते 7,230 रुपयाचा बाजारभाव. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 61 ते 72.30 रुपयाचा बाजारभाव. कारंजा 1250 क्विंटल अवकाळी 6,800 रुपये ते 7,210 रुपयाचा बाजारभाव. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 68 ते 72.10 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं, मंगळूर पीठ 750 क्विंटल अवकाळी 6,200 रुपये ते 7,115 रुपयाचा बाजारभाव. मंगळूर पीर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 62 ते 72 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. तसे राज्यातील लासलगाव, विंचूर असेल, अचलपूर असेल, रिसोड असेल, वैजापूर असेल, तुळजापूर असेल, पिंपळगाव असेल, अमरावती असेल, हिंगोली असेल, सर्व अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.